श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्या मनात सगळ्यांबद्दल चांगले विचार ठेवणं गरजेचं आहे, कारण हीच खरी आपली संपत्ती असते, जी आपण गेल्यानंतर देखील आपलं अस्तित्व सजीव ठेवते. म्हणूनच सगळ्यांशी प्रेमाने वागा. आपल्या मनात सगळ्यांबद्दल प्रेमभाव ठेवा. आजकाल पैशांसाठी नात्यांमध्ये कटुता निर्माण होत चालली आहे. जो तो आपलं स्वतःचंच गुणगान गात असतो. पण जी परिस्थिती आपल्यावर आहे तशी परिस्थिती समोरच्याची पण असू शकते, हे कोणीही समजून घेत नाही. ह्यामुळे वाईट कर्म बनायला सुरुवात होते. म्हणूनच कोणत्याही गोष्टीमुळे आपला संयम डगमगू देऊ नका, जेणेकरून समोरच्याचं नुकसान तर होईलच, पण आपल्यामुळे समोरच्याला काही त्रास सहन करावा लागला तर त्याचा दोष देखील आपल्याला लागू शकतो. तसंच एक नवीन भोग आपल्या वाट्याला येतो आणि अशा या भोगांच्या वर्तुळात असंच आयुष्यभर फिरत राहावं लागेल. मी तर म्हणेन, ह्या सर्व गोष्टी थांबवायच्या असतील तर आपल्या आईचा हात धरा. आपलं मन नामस्मरणात रमवा. प्रामाणिकपणे आईची सेवा व त्यासोबत कष्टाने मेहनतीने आपले कर्म करा. मग बघा आपलं आयुष्य कसं प्रकाशासारखं उजळून निघेल. आईला एकदा का आपण समर्पित झालो, आईच्या चरणात एकदा का जागा मिळवली की कोणत्याच छत्रछायेची गरज भासणार नाही. आईचा हात आयुष्यभर आपल्या डोक्यावर असला की आपल्याला कोणाची फारशी गरज देखील भासणार नाही. कोणाची फारशी गरज असं म्हणाली कारण आपली आई प्रत्यक्षात येऊ शकत नाही, म्हणून दुसऱ्या कोणाच्या रूपात येऊन तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. आणि हीच ती फारशी लोकं असतात आणि हीच लोकं मात्र निमित्त ठरतात. खरा सूत्रधार तर आपली आईच असते, म्हणजेच आपल्या आयुष्याची कर्ता करविता. हे कायम लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ.